नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर यूपी RBNB कॉलेज श्रीरामपूर तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 11वीच्या मराठी या विषयातील सूत्रसंचालन या घटकासंदर्भात तुमच्याबरोबर मी संवाद साधणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रास्ताविक स्वरूप, सूत्रसंचलनाची क्षेत्रे आणि सूत्रसंचलन एक वलयांकित व्यवसाय या घटकांच्या बाबत आपण चर्चा केलेली आहे। यानंतर सूत्रसंचलन किंवा सूत्रसंचालक होण्यासाठी कोणती तयारी करावी लागते या घटकाच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण हे सुरू करण्याच्या पूर्वी थोडंसं पूर्वज्ञान आपण उजागर करू आणि मग आपल्या आजच्या या मूळ घटकाच्या संदर्भात विचार करू। आज सूत्रसंचलनाची क्षेत्रे अगदी विस्तारलेली आहेत। प्रत्येक क्षेत्र या सूत्रसंचलनाच्या द्वारे व्यापलेलं आहे असं आपल्याला दिसतंय। याची अनेक कारणं आहेत। त्या कारणापैकी औद्योगिकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं नैपुण्य आणि त्याचबरोबर विशेषता दाखवण्याचं काम सुद्धा प्रत्येक क्षेत्रातील घटक व्यक्ती करत आहेत आणि त्यामुळं आम्ही काय आहोत हे सांगणं हे या ठिकाणी आज गरजेचं बनलेलं आहे। आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाणं आणि हे समोर जात असताना अगदी सूत्रबद्ध पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं जाणं, यासाठी आता सूत्रसंचलन प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेचं भासायला लागलेलं आहे। आता सूत्रसंचालक होण्यासाठीची कोणती पूर्वतयारी करावी लागते। आता साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यक्रमाच्या स्टेजवर जात आहोत, त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आपल्याला माहिती आहे आणि त्या कार्यक्रम पत्रिकेच्या विषयानं 2 कार्यक्रमांना जोडण्याची भूमिका, एक दुवा, एक सेतू, 2 कार्यक्रमांना जोडण्याचा सेतू त्या सूत्रसंचालकाला बांधायचा असतो। आणि हे बांधणीचं जे काम असतं ते बांधणीचं काम वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन, निवेदन यावर अवलंबून असतं आणि याचद्वारे उत्तम सूत्रसंचालक होत असतो। आणि म्हणून सूत्रसंचालक होण्याची पूर्वतयारी कोणती असावी लागते? तर पहिलं वाचन। सूत्रसंचालकाने अगदी बारकाईनं पुस्तकांचं वाचन करायला हवं। त्याचं वाचन चौफेर असायला हवं। कथा, कादंबरी, नाटक, काव्य, म्हणजे साहित्याचे जेवढे प्रकार आहेत, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, यांचं तर वाचन असलंच पाहिजे। पण त्याचबरोबर दैनिक, वृत्तपत्र, मासिक, काही पेपरच्या पुरवण्या, दिवाळी अंक, असं इत्यादी साहित्य ज्या असणाऱ्या अंकामध्ये आहे किंवा पुस्तकामध्ये आहे ते सगळं वाचन करायला
वाचन करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, वाचन करणाऱ्या पुस्तकाचा आशय विषय आणि त्याचबरोबर त्याची असणारी, त्या लेखनाची असणारी भाषा शैली, या सर्वांवर तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतूनच चांगला उत्तम सूत्रसंचालक होण्याची तयारी होत असते. सूत्रसंचलनाची व्याप्ती मोठी आहे, म्हणजे या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन नाही असं आपल्याला आता म्हणताच येत नाही. सूत्रसंचलन हे प्रत्येक क्षेत्रात आहे, क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहित्यिक असेल, सामाजिक असेल, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडा, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयासंबंधीचं वाचन आणि हे असणारे क्षेत्र सुद्धा सूत्रसंचलनासाठी आपल्या सर्वांसाठी खुले आहेत. आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सूत्रसंचालन करायचं त्या क्षेत्राची माहिती आपल्याला असायला हवी. आणि सूत्रसंचालक सगळ्याच क्षेत्रांसाठी असतो आणि म्हणून सूत्रसंचालकांनी या सगळ्याच क्षेत्रातल्या पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्या उत्तम सूत्रसंचालनासाठी उपयुक्त ठरत असतं. आता सूत्रसंचालन करण्याच्या पूर्वी जे जे काही आपण वाचलेलं आहे त्यांच्या काही नोंदी ठेवणं सूत्रसंचालकाला गरजेचे असतात. किंवा त्या पुस्तकातील एखादी घटना असेल, प्रसंग असेल, किंवा एखादं अवतरण असेल, एखादं सुवचन असेल, एखादा किस्सा, गोष्ट असेल, एखादी काव्यपंक्ती असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आणि टिपणं, कधी कधी त्या पुस्तकाच्या खाली सुद्धा टिपा दिल्या जातात. या सगळ्यांचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे आणि जे जे महत्त्वपूर्ण आहे त्यांचं टिपणं तयार करून आपण एखाद्या डायरीमध्ये ते लिहून ठेवलं पाहिजे. वृत्तपत्र वाचताना ह्या बातम्या मला आवडत नाहीत किंवा मी वाचत नाहीत असं नाही, तर प्रत्येक क्षेत्रातली बातमी वर्तमानपत्रामध्ये असते आणि त्या बातमीमुळं तुमचं सामान्य ज्ञान अद्ययावत होत असतं, वृद्धिंगत होत असतं. आणि अशा प्रकारचं सामान्य ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी सगळं वाचन केलं पाहिजे, वृत्तपत्राचं वाचन केलं पाहिजे. आता ज्या विषयांमध्ये तुम्हाला सूत्रसंचलन करायचं तेवढंच विषय किंवा तेवढीच भाषा अभ्यासून चालणार नाही. तुम्हाला त्याबरोबरची असणारी कोरिलेटेड लँग्वेज आहे, त्याच्याशी संबंध ठेवणारी जी भाषा आहे ती भाषा अवगत असली पाहिजे. म्हणजे मराठीबरोबर आपली राष्ट्रभाषा हिंदी किंवा आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, हिंदीची अगदी जवळची भाषा उर्दू, अशा प्रकारच्या असणाऱ्या भाषांचं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यातील काव्यपंक्ती असेल, शेरो शायरी असेल, यांचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा त्याचा संग्रह तुमच्याकडे असणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. वाचनाचे तसं पाहिलं तर दोन भाग पडतात. एक म्हणजे सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या विविध विषयांवर संबंधीचं वाचन काही लोकांचं चाललेलं असतं, ते वाचनाचा एक प्रकार. सातत्यानं विविध विषयावरचं वाचन. आणि दुसरं वाचन म्हणजे त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं केलं गेलेलं वाचन. म्हणजे तात्कालिक जो विषय आपल्याला घ्यायचा आहे त्या विषयावरचं केलेलं वाचन. आणि दोन्हीही वाचनाचे प्रकार एकमेकाशी संबंधित आहे, परस्पर पूरक आहे. आणि या वाचनाच्या बरोबरच आपलं चिंतनही महत्त्वाचं असतं आणि चिंतन सुरू असलंच पाहिजे. कारण चिंतनातून नवनवीन विषय आपल्याला सुचतात आणि ते सुचले की सूत्रसंचलनाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या समोर ते जात असतात
आणि म्हणून विचारसुद्धा कधी कधी टिपून ठेवले पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी ते योग्य वाटतील त्या ठिकाणी ते वापरता येतील. आणि म्हणून सूत्रसंचलन हे पुस्तकी वाटता कामा नये, अगदी सहज असलं पाहिजे. नॅचरल नैसर्गिक ज्या हालचाली आहेत, जे बोलणं आहे ते बोलणं त्या ठिकाणी सूत्रसंचालकाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. त्यानंतर श्रवण आणि निरीक्षण. पहिली गोष्ट, सूत्रसंचालक ज्या पद्धतीनं आपल्या आवाजानं लोकांना खिळवून ठेवतो तशा पद्धतीनंच सूत्रसंचालकाला ऐकण्याची सवय असली पाहिजे. सूत्रसंचालकाने अनेक व्याख्यानं ऐकली पाहिजे, अनेक मुलाखती ज्या नाविन्यपूर्ण असतात त्यांचं श्रवण केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून होणारं सूत्रसंचलन सुद्धा चिकित्सकपणे पाहिलं पाहिजे. आपल्या भारताच्या महामहिम जेव्हा स्त्री झाल्या, प्रतिभाताई पाटील झाल्या, त्यावेळेस त्या राष्ट्रपती भवनामध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन एका अतिशय हुशार व्यक्तीने केलं असं मला वाटलं. मी तो कार्यक्रम पाहिला आणि ज्यावेळेस त्या प्रतिभाताई पाटलांचं भाषण किंवा संबोधन संपूर्ण उपस्थित लोकांच्या समोर होणार होतं, त्यावेळेस त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं आणि ते माझ्या अजूनही स्मरणात आहे. नारी कल भी भारी थी, नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, इसलिए पुरुष नारी के आभारी है. आणि हे सूत्रसंचलनातलं वाक्य अगदी सगळ्यांनाच असं कान टवकारून ऐकायला लावलं आणि अशा प्रकारचं सूत्रसंचलन असलं पाहिजे आणि ते वाचनातून मिळत असतं, ऐकण्यातून मिळत असतं. आणि म्हणून विविध प्रकारचे कार्यक्रम, विविध प्रकारच्या मुलाखती या सूत्रसंचालकांनी ऐकल्या पाहिजे, चिकित्सकपणे पाहिल्या पाहिजे. त्या कार्यक्रमाचे शक्तीस्थळ कोणती आहे, त्या कार्यक्रमातल्या त्रुटी कोणत्या राहिलेल्या आहेत याचाही अभ्यास सूत्रसंचालकांना त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणून आपलं बळकट स्थान कोणतं आहे त्याचा विचार करून, श्रवणाच्या दृष्टिकोनातून आपलं बळकट स्थान कोणतं आहे ते निश्चित करून त्याच्यावर आपण कार्य केलं पाहिजे. त्यातल्या असणाऱ्या ज्या त्रुटी असतील त्या दूर केल्या पाहिजे. जे दुसऱ्या गोष्टीतून आपल्याला शिकता येईल ते शिकलं पाहिजे. त्या कार्यक्रमातील झालेल्या चुका आपल्याला टाळता आल्या पाहिजे. मग दूरचित्रवाणी असेल, आकाशवाणी असेल, या सगळ्याच चॅनल्सवर आता कार्यक्रमांची रेलचेल सुरू झालेली आहे आणि हे कार्यक्रम आपल्याला पाहावे लागतात, ऐकावे लागतात. कधी कधी एखादा नामवंत सूत्रसंचालक त्या टीव्हीच्या कार्यक्रमावर निवेदन करण्याचं काम करतो, त्याचं ते आपण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, त्याच्या हालचालींचं निरीक्षण केलं पाहिजे. त्याची शब्दफेक कशी आहे, त्याचा आरोह अवरोह कसा आहे, त्याची बॉडी लँग्वेज काय सांगते, त्याची देहबोली काय सांगते, त्यानं त्या रंगमंचाचा वापर कसा केला, त्यांनी चेतक बदल त्यामध्ये कसा झालेला आहे, त्याचा सभाधीटपणा कसा आहे, प्रत्येक बोलण्यातून त्याची सहजता कशी जाणवते, उत्स्फूर्तपणे त्यानं बोललेलं आहे याची जाणीव होते, निवेदन कौशल्य आहे, एखाद्या प्रसंगातलं अवधान असेल. आणि त्याचबरोबर त्या रंगमंचावर सादर करताना किंवा त्या स्टेजवर सादर करताना एखादा संवाद फेकझोक झाली तर ती संवाद शैली कशी आहे याचंही निरीक्षण करता आलं पाहिजे आणि ते करून ते कौशल्य आपल्याला शिकता आलं पाहिजे. आजकाल तर अनेक प्रसार माध्यमं आहेत, यूट्यूब आहे, या यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येतील
आणि त्यातून दैनंदिन जीवनातील सूत्रसंचलनाच्या संदर्भात आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल. आणि म्हणून श्रवण आणि निरीक्षण या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आवाजाची जोपासना हा पुढचा घटक या ठिकाणी आहे. व्हॉइस क्वालिटी. सूत्रसंचालकाचा अभ्यास झाला, सूत्रसंचालकाने चांगलं ऐकलं, चांगलं निरीक्षण केलं, तो व्यासंगी बनला आणि बनल्यानंतर त्याला आणखीन पुढची स्टेप कोणती पूर्वतयारी करायची, तर त्याच्या आवाजावर त्याला जोर द्यायचा आहे, त्याच्यावर त्याला सराव करायचा असतो. सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो. अगदी उपजतच एखाद्याला आवाज नसतो. नैसर्गिक देणगी आवाजाची जरी असली तरी सरावानं ती साध्य करता येते आणि म्हणून तो आवाज घडवावा लागतो. रेडिओवरच्या असणाऱ्या उद्घोषणा तुम्ही पाहिल्या असेल. आत्ताचा माझा असणारा आवाज लेक्चरचा, आणि त्याच्याऐवजी जर मला एखादं निवेदन करायचं असेल तर मी कसं करणार, त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे हा घटक तुम्हाला समजायला जास्त वेळ लागणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो. आता रेडिओवरचं असणारं एखादं निवेदन आहे किंवा उद्घोषणा आहे, ती कशी सांगितली जाते. नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीचं मुंबई केंद्र. सकाळचे 7 वाजलेले आहे. आमची पहिली सभा सुरू आहे. आत्ताच आपण प्रभात संगीत ऐकलं. यानंतर ऐकणार आहोत चित्रपट संगीत. तर अशा पद्धतीनं आवाजाची जोपासना किंवा आवाजाची ढब किंवा आरोह अवरोह त्या ठिकाणी तयार करावा लागतो. मग यासाठी कविताचं प्रकटीकरण असेल, कवितेचे निवेदन असेल, कवितेची एखादी ओळ सांगायची असेल, त्या पंक्तीचा जर तुम्हाला उद्घोषणा त्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये करायची असेल, सांगायची असेल, तर तुम्हाला ती कविता अगदी मुखोद्गत असली पाहिजे. वेळोवेळी कागदात पाहून ती चालणार नाही. म्हणून कवितेचं वाचन, एखाद्या लेखाचं अभिवाचन, पठण, अशा बाबी तुम्हाला करावं लागतात. आणि ते करत असताना त्यांच्या आरोह अवरोहावर सुद्धा लक्ष द्यावं लागतं. शब्दांची फेक आणि शब्दांचा कुठे उच्चार मोठा करायचा आणि कुठे लहान करायचा, काल्पनिक थांबे ते असणाऱ्या उच्चारणामध्ये कुठे कुठे आहेत ते शोधून त्याचं शास्त्र एक, आणि त्या शास्त्राचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. ते शास्त्र विकसित करून आपल्यामध्ये आणखीन वृद्धिंगत त्याला केलं पाहिजे. अशा पद्धतीची असणारी दक्षता या आवाजाच्या जोपासनेमध्ये आपल्याला घ्यावी लागते आणि तरच ती सूत्रसंचालकाची पूर्वतयारी होते. त्यानंतर ध्वनिवर्धकाचा वापराचा सराव. बराच वेळा तो माईक वापरायचाच कसा, त्याचंच अज्ञान बराच वेळा असतं. आणि ध्वनिवर्धकाचा वापर जेव्हा परिणामकारकतेनं केला जातो त्यावेळेस तो कार्यक्रम अतिशय सुंदर, लोकांना आवडणारा होतो किंवा परिणामकारकता त्याच्यातली जाणवते. आणि म्हणून हे सगळंच्या सगळं ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून आहे. आता एकदा की तुमच्या हातात ध्वनिवर्धक आलं की मग सोडायचाच नाही. दुसऱ्या गप्पा मारत असताना एखादा दुसऱ्या कार्यक्रमाचा भाग सुरू झाला आणि सूत्रसंचालकाला थोडी विश्रांती मिळाली म्हणून माईक बंद न करता तसंच जर बोलत राहिला तर ते अगदी संयुक्तिक नाही. आणि म्हणून ध्वनिवर्धकाचा सोस हा असता कामा नये. ध्वनिवर्धकाचा वापर उत्तम सूत्रसंचालकाच्या परिणामकारकतेसाठी अगदी गरजेचा असतो. आणि त्यासाठी आवाज कुठपर्यंत जाणार आहे, कोणता शब्द उच्चारल्यानंतर आवाज घुमणार आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. तशा पद्धतीनं सराव करावा लागतो. आणि कधी कधी एखादं खुल्या मैदानावर सूत्रसंचलन असतं, त्यावेळेस तुमचा आवाज कशा पद्धतीने तुम्हाला काढायचा आहे
एखाद्या बंदिस्त सभागृहामध्ये सूत्रसंचलनाचा कार्यक्रम असतो, सभागृहामध्ये असतो, त्यावेळेस तुम्हाला सूत्रसंचलन कसं करायचं आहे हे सगळं अगदी तुम्हाला ठरवून ठेवावं लागतं आणि त्यातूनच तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास निर्माण झाला की तुमच्या ते यशाचं गमक असतं आणि अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णतः अगदी परिपूर्ण पद्धतीने केल्या की मग तुमचं चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन होतं आणि त्यासाठी या सगळ्या पूर्वतयारींची गरज भासते. आता सूत्रसंचलन करण्यापूर्वी काय काय करावं? सूत्रसंचलन करण्याच्या पूर्वी कोणत्या विषयावर कार्यक्रम सादर होणार आहे, त्या ठिकाणचं त्या कार्यक्रमाचं स्थळ कोणतं आहे, तारीख, वेळ, त्या कार्यक्रमाचे पाहुणे, अतिथी, अध्यक्ष, एखादा कलावंत असेल तर तो कलावंत आणि श्रोतृगण कोणते आहेत, या सगळ्या बाबत सगळ्यांच्या बाबतीत एक तपशीलवार माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे सूत्रसंचलन करण्यापूर्वीची तयारी. आता कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायचं म्हणजे कार्यक्रम पत्रिका तुम्हाला नीट समजून घेतली पाहिजे. जर त्या कार्यक्रमाचं स्थळ, ठिकाण जर तुम्हाला माहिती नसेल तर कार्यक्रमाच्या पूर्वी एकदा त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. तो रंगमंच, ते स्टेज तुम्ही नजरेखालून घातलं पाहिजे आणि म्हणजे तुमचा वावर त्या स्टेजवर अतिशय लीलया होऊ शकतो. प्रेक्षक वर्ग, श्रोतृगण यांचं वय काय आहे, त्यांचा स्तर कोणता, त्यांची अभिरुची कोणती, या सगळ्या बाबींचा विचार देखील सूत्रसंचलन करण्यापूर्वी सूत्रसंचालकानं करणं गरजेचं असतं. कार्यक्रमांना विचारात घेऊन, कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून त्याचे काही इतर संदर्भ आहेत का ते तपासून ते मिळवणं आणि त्या संदर्भात वाचन करणं ही सुद्धा पूर्वतयारी या सूत्रसंचलनाच्या करण्याच्या पूर्वी करावी लागते. आपण जे निवेदित करणार आहोत, जे सांगणार आहोत, त्याची संहिता तयार करावी. म्हणजे त्याचं टिपण तयार करावं, ते लिहून ठेवावं. त्याचबरोबर आवश्यक असणारे संदर्भ, एखादी कविता, एखादं सुवचन, एखादी त्या कार्यक्रमाच्या संदर्भात असणारी काव्यपंक्ती यांची नोंद करून ठेवावी. पण एवढं करून फक्त आपल्या संदर्भाचा, वचनांचा, सुभाषितांचा आणि कवितांचाच मारा त्या सूत्रसंचलनामध्ये असता कामा नये. म्हणजे त्याची संख्या मर्यादित असावी, अतिरेक त्याचा होता कामा नये. ते नाविन्यपूर्ण असलं पाहिजे, नवीन असलं पाहिजे, लोकांच्या कानाला सुमधुर वाटलं पाहिजे, असं नाविन्यपूर्ण असलं पाहिजे. कार्यक्रमामध्ये कोणत्या अडचणी, संभाव्य अडचणी येतील याचा अंदाज सुद्धा घेता आला पाहिजे आणि अचानकपणे आलेला जो संकट आहे त्याचा ताण तुमच्यावर पडता कामा नये. आणि म्हणून परिस्थिती त्यावेळेची अगदी सहजतेने हाताळता यावी यासाठी तिथल्या असणाऱ्या अडचणींचा अंदाज तुम्ही आधीच घ्यावा. अचानकपणे लाईट जाणं, अचानकपणे लोकांचा गोंधळ होणं, स्टेजमधील असणारी काही खराबी असणं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. प्रत्यक्ष सूत्रसंचलन करताना काय करावं आणि काय टाळावं? प्रारंभी श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना वंदन करावं, नमस्कार करावा, आपला स्वतःचा थोडक्यात परिचय द्यावा आणि सभागृहात किंवा त्या मंचावर उपस्थित असणारे मान्यवर त्यांनी प्राप्त केलेल्या पदव्या, पद, समाजातील त्यांचं असणारं स्थान यांचं योग्य क्रमाने आदरपूर्वक अशा पद्धतीनं उल्लेख आपल्या सूत्रसंचलनामध्ये असणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर जे अतिथी असतील, जे मान्यवर असतील, त्यांच्या कार्याचा गौरव यथोचित आदरपूर्वक केला जावा. पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात सार रूपानं सकारात्मक अशा पद्धतीचा अभिप्राय व्यक्त करावा आणि त्या कार्यक्रमाला जी गती आहे त्यापेक्षा आणखीन गती कशी निर्माण होईल तशी गती त्याला द्यावी. आपलं असणारं जे बोलणं आहे, आपलं जे निवेदन आहे ते अगदी सहज, नैसर्गिक, उत्स्फूर्त वाटलं पाहिजे. बोलतानाचे असणारे उच्चार स्पष्ट असावेत. अपेक्षित असणाऱ्या भावभावना योग्य पद्धतीने, योग्य प्रकारे पोहोचविण्यासाठी आवाजामध्ये जो चढउतार असायला हवा, आरोह अवरोह असायला हवा, तशाच पद्धतीनं तुमचं निवेदन करणं गरजेचं आहे. श्रोत्याकडे पाहूनच बोलावं, आत्मविश्वासपूर्वक बोलावं, तशाच पद्धतीचं निवेदन करावं आणि तुमची निवेदन शैली ही संवादी असावी. भाषा शैली साधी, सोपी, सहज, प्रासादिक, सहज समजणारी, मनाला भिडणारी, मनाला वारंवार त्याची आठवण येणारी अशा प्रकारची भाषा असावी. प्रसंग अवधान असेल, हजरजबाबीपणा असेल, समयसूचकता असेल, या सगळ्या कार्यक्रमांचं यशस्वी ह्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही जर प्रसंग अवधान साधलं नाही आणि आणखीन एखादा कोणता तरी बाका प्रसंग निर्माण झाला तर मग अडचण येते. आणि म्हणून समयसूचकता, हजरजबाबीपणा, प्रसंग अवधान हे तुमच्याकडे त्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गरजेचं असतं. श्रोत्यांमधील काही लोक तज्ज्ञ, जाणकार असतात. त्यांचाही उल्लेख जर करायचा असेल तो आदरपूर्वक करावा. एखादी त्रुटी कधी कधी कार्यक्रमातून राहून जाते. एखाद्याचा स्वागत सत्कार मान्यवराचा राहतो, त्यावेळेस नजर चुकीनं ती त्रुटी राहिलेली आहेत याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. सूत्रसंचलन करताना भाषा शैलीमध्ये बदल करावा. उदाहरणार्थ, गौरव समारंभ असेल आणि एखादी शोक सभा असेल तर त्यात एकसारखीच शब्दरचना आणि एकसारखीच शैली असता कामा नये. म्हणजे दशक्रिया विधीला आणि वाढदिवसांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असल्या पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची शैली असली पाहिजे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण करून त्यानुसार आवश्यक ते बदल पुढच्या कार्यक्रमामध्ये झाले पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी सूत्रसंचलन करताना करायच्या आहेत, संचलन करण्यापूर्वी करायच्या आहेत आणि करतानाही करायच्या आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आधी पूर्वतयारी पण आहे आणि प्रत्यक्ष करतानाचं पण आहे. आता काय टाळायचंय, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. आता कधी कधी एखादं सूत्रसंचलन करताना स्टेज मिळालं म्हणून त्याच्यावर असा हात ठेवून पाय वाकडा करून जर उभा राहिला तर ते योग्य होणार नाही. आणि म्हणून अनावश्यक हालचाली टाळाव्यात, अनावश्यक कृती करू नयेत. बोलण्याची गती एकदम वेगात आणि एकदम कमी अशी असता कामा नये. एक पातळीत असावी आणि एकदमच शीतल, एकदम शांत अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचं सूत्रसंचलन असता कामा नये. तुम्ही जर निवेदन, त्याची संहिता, त्याची स्क्रिप्ट लिहिली असेल तर ती स्क्रिप्ट वाचून दाखवू नये. एखादी नजर तुम्ही त्या स्क्रिप्टवर टाकू शकता पण स्क्रिप्ट वाचून दाखवू नये. निवेदनातली जी काव्यपंक्ती आहे त्या काव्यपंक्तींचा अतिरेक टाळावा. जर अतिशय अति काव्यांची पंक्ती तिथे झाली तर श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना ते कंटाळवाणा वाटेल. आणि म्हणून त्या काव्यपंक्ती टाळाव्या, शब्दांची पुनरावृत्ती टाळावी. निवेदन तुमचं पल्हाळिक असता कामा नये याची दक्षता तुम्हाला घेतली पाहिजे. आणि
निवेदक माईक तुमच्या हातात आहे, निवेदन तुम्ही करता, म्हणून तुमचंच गोड कौतुक करणं टाळायचं आहे. स्वतःबद्दल बोलायचं नाही, आत्मप्रौढी सांगायची नाही. वक्त्याच्या बोलण्याला वेळ द्यायचा आणि बोलायला वेळ द्यायचा म्हणून आपण कमी बोलायचंय, त्याच्या त्रुटी काढत बसायचं नाही. वक्त्याची कलावंतांची तुलना, दोन वक्ते किंवा कलावंत असतील तर त्यांची तुलना करायची नाही आणि विनाकारण काही शब्दांची पुनरावृत्ती त्या ठिकाणी टाळायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण सूत्रसंचलनाचा भाग हा संपूर्णपणे पाहिलेला आहे. यानंतर पुढच्या असणाऱ्या एखाद्या घटकामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.